झी 24 तास एक पाऊल पुढे. कर्नाटकाचा अन्वयार्थ या कार्यक्रमामध्ये तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. मी जातोय आता डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, मोदींनी कर्नाटकाची निवडणूक फारशी सिरियसली घेतलेली नव्हती. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, मोदी नावाची जादू जी गुजरातमध्ये चालली, इतरत्र चालली, ती इथं चालली नाही का? त्याहीपेक्षा सुद्धा काँग्रेसच्या विजयामध्ये नेहमीप्रमाणे राहुल गांधींचाच फक्त हात होता. काय सांगाल तुम्ही? एक तर आपण काही कल्पना आपल्या बदलून घेतल्या पाहिजेत. मोदी हे गुजरातच्या अस्मितेवर उभे असलेला नेता आहे. त्यांचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याचा काही संबंध नाही. पण त्यांनी तिसऱ्यांदा गुजराती भाजपचं राज्य राखलं म्हणून भाजपने त्याचं इतकं मोराल वाढवून घेतलं स्वतःचं. त्याच्यात आत्मवंचना झाली की मोदी प्राईम मिनिस्टरचे म्हणून आहे, मोदी जातील तिथे मतं मिळतील आणि सगळीकडे आता IT मध्ये मॅनेजमेंटमध्ये मोदींचं विकासाचं मॉडेल आहे. तर हे त्यांची स्वतःची फसवणूक होत होती, बाकी कोणाची झाली नव्हती. मोदी कर्नाटकात चालण्याचा काही संबंधच नाही. एका प्रदेशाच्या अस्मितेचे तुम्ही नेते असलात तर दुसऱ्या प्रदेशात आपोआपच तुमची न चालण्याची व्यवस्था असते. आता राहुल गांधीच्या बाबतीत फरक एवढा आहे, राहुल गांधींचा इथं फार इन्फ्लुएन्स झाला आणि यांचा झाला असं विश्लेषण नाही. राहुल गांधींनी जिथं प्रचार केला तिथले इतके सीट गेल्या आणि मोदींनी केल्या तिथे इतके भाजपा. हे दोन्ही विश्लेषण मला मान्य नाही. त्याचं कारण असं आहे की ते नेते ठरवतात, त्यांची स्ट्रॅटेजी असते. जिथे येणारच आहे काँग्रेस तिथे राहुल गांधींना न्यायचं काय कारण आहे? जिथे येणारच आहे भाजप तिथे मोदीला नेतील कशाला? थोडा काठावरच्या केसेसमध्येच नेत्यांना नेतात. म्हणून मी त्यांना दोघांनाही त्याचं श्रेय व अपश्रेय देत नाही. पण दोन नेतृत्वाची तुलना करताना राहुल गांधी हे कोणत्याही प्रादेशिक अस्मितेवर उभे असलेले नेते नाहीत. हा एक मोठा भाग झाला. दुसरं, मोदींनी गड राखला पण काँग्रेसनं गड खेचून घेतला म्हणून काँग्रेसचं मोरल आणखीन वाढलं एवढं नक्की आहे. आणि शेवटी तुमच्या धोरणावरही मतं असतात, अनेक गोष्टीवर असतात. जसं जातीय समीकरणावर असतात तसं धोरणावर असतात आणि राष्ट्रीय राजकारणात धोरणं महत्वाची आहेत. तर याच्यामध्ये BJP जे संसदेत हजरच राहत नाही, संसदेमधून पळून जातात. भ्रष्टाचाराचा चांगला प्रश्न सापडलाय ना, मग काँग्रेसला कोंडीत धरा ना. तिथे यांना भीती वाटते की मग आपला भ्रष्टाचार निघेल म्हणून चांगला मार्ग म्हणजे बाहेर करणे आरोप, पण संसदेत त्याचा अभ्यास करून मांडणी करायची नाही. ते हे लोकांना काही आवडत नाही. घटनेमध्ये आपल्या मार्गदर्शक तत्व आहेत. हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या इतर घटनेत मार्गदर्शक तत्व नाही. पण असं म्हटलेलं त्यावेळेला खूप चर्चा झाली ती की मूलभूत हक्क असताना मार्गदर्शक तत्व कशाला? मार्गदर्शक तत्व जर राजकीय पक्षांची लागू झाली तरच फंडामेंटल राईट्स नागरिकाचे राहतात, असं त्यावेळेला कॉम्प्रोमाइज झालेलं. सर या मुद्द्यावर आपण तुमच्याकडे पुन्हा येऊया. मी जातोय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या. एकच बोला 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 सर. मार्गदर्शक तत्वाप्रमाणे BJP वागत नाही याच्याबद्दल एक रोष आहे. आणि पॉलिसीच्या बाबतीत काँग्रेस लेफ्ट टू द सेंटर म्हणून त्यांच्या हातामध्ये आता फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा विधेयकाचं फार मोठं हातर आहे. याला BJPला समजतच नाही, कारण त्यांच्या परंपरेचे सेन आहे. ते फक्त अयोध्या आणि ते जातीय विषय याच्यातच रमतात. आता अन्न द्यावं भारतीय गरिबांना, याला विरोध करावा का पाठिंबा द्यावा हेच कळत नाही. म्हणून इंडियामध्ये फूट पडली. आजच शिवानंद तिवारींचं स्टेटमेंट आहे की भाजपने अन्न सुरक्षा दलाला पाठिंबा दिला पाहिजे आणि काही त्याच्या दुरुस्त्या. बरोबर. केंद्रीय नेतृत्वाचा त्यांनी निश्चित एक प्रकारे केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय माळी जो होता त्याला कर्नाटकी कमळ नीट फुलवता आलं नाही किंवा राखता आलं नाही. मला या भागामधला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला त्यांच्या कार्यकर्त्यांना गमवावं लागलं आणि ते श्रीराम सेनेसारख्या एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की अतिशय मिलिटंट अशा स्वरूपाची संघटना आहे त्यांच्याकडे ते गेले. त्याचं नेमकं काय कारण असू शकतं? मालोजी अष्टेकर. मालोजी अष्टेकर, बेळगाव संपूर्ण. बोला. हॅलो, बोला. आवाज येतो? हो येतोय. बोला. आवाज येतो का? बोला बोला. संपूर्ण हा जो सीमा भाग आहे, या सीमा भागामध्ये जो मराठी भाषिक वर्ग आहे
त्यातील काही तरुण वर्ग हा गेल्या काही वर्षामध्ये भाजपकडे वळलेला आहे. श्रीराम सेना असो किंवा हनुमानची दल, त्याच्यामध्ये हे आमचे कार्यकर्ते फार प्रचंड प्रमाणामध्ये गेलेले आहेत. याचं कारण की या युवकामध्ये त्यावेळी बीजेपीची क्रेज होती, परंतु आता त्यातला खूपसा वर्ग हा आमच्याकडे वळतो आहे. त्याचं कारण म्हणूनच यावेळी आमच्या 2 सीट या आम्ही जिंकून आणलेल्या आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, परंतु अलीकडं आमचा काही युवक वर्ग ज्यांना या एकंदरीतच इथल्या या आमच्या भागामधलं हिंदू मुस्लिम तंट्याचं भांडवल करून भारतीय जनता पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांनी आपल्याकडे खेचण्यामध्ये यश मिळवलं, हे नाकारता येणार नाही. आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की गेली 57 वर्ष आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक या ठिकाणी एकाकीपणे झुंज देत आहोत. महाराष्ट्रातील संपूर्ण सगळ्याच पक्षांच्या लोकांनी आमच्याकडे दुर्दैवानं दुर्लक्ष केलेलं आहे असं म्हणावं लागतं. खूप वेळा असं म्हटलं जातं की हा महाराष्ट्र हा दिल्लीचा आधार आहे, सह्याद्री हा हिमालयाच्या रक्षणाला जातो, परंतु हा महाराष्ट्र या सीमा भागातील 25 लाख मराठी जनतेच्या रक्षणासाठी येत नाही. इथल्या सीमा भागातील नागरिकांचा हा सीमा प्रश्न प्रतिष्ठेचा मानत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हा सीमा प्रश्न हा काय सीमा प्रश्न आहे अशी या युवकामध्ये एक क्रेज आहे. आणि इथं ज्यावेळी कानडीची सक्ती झाली, त्या कानडीच्या शिक्षणानंतर त्यांना त्या कानडी भाषेच्या विरुद्धचा जो एक द्वेष होता पूर्वीचा, तो नाहीसा झाला थोडा. आणि तो वर्ग काय कानडी भाषा काय मराठी भाषा मला मानवजी अष्टेकर तुम्हाला थांबवून एक थेट प्रश्न विचारायचा आहे. किरण ठाकूर यांचा पुतळा जाळला गेला, याचं कारण किणेकरांच्या प्रभावाला ते जबाबदार होते? किरण ठाकूर आता आमची जी महाराष्ट्र एकीकरण समिती आहे याच्यामध्ये या इलेक्शनच्या पूर्वी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी गटतट होते, परंतु संपूर्ण सीमा भागामधील नागरिकांची अशी इच्छा होती की सगळ्या नागरिकांनी एकत्र यावं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही एन डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारी सगळी मंडळी या एकीसाठी तयार झालो. किरण ठाकूरांचा बेळगावमध्ये एक वेगळा गट कार्य करत होता, तो गट आणि दीपक दळवी आमचे जे नेते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारा दुसरा गट यांची एकी झाली. परंतु दुर्दैवानं ही एकी तालुक्यामध्ये होऊ शकली नाही आणि तालुक्यामध्ये शिवाजी सुंडकर नावाचे बंडखोर उमेदवार उभे राहिले. दुर्दैवानं किरण ठाकूर यांनी बंडखोराची साथ धरली आणि त्यामुळे आमच्या उमेदवारावर त्यांच्या वृत्तपत्रातून अतिशय पातळी खालच्या पातळीवरची टीका होऊ लागली. म्हणून त्यांचा पुतळा जाळण्यात आला. बहुतेक नाही, त्यांचा पुतळा जाळण्याचं मला माहित नाही, परंतु त्यांच्यावर निश्चितपणे रोष व्यक्त होत होता हे मात्र निश्चित आहे. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांमधलं राजकारण कसं आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्यामधल्या मताची विभागणी कशी झाली याचं स्पष्ट विश्लेषण आपण पाहिलं. कुठे जाऊ नका आपण पाहताय झी24 तास या शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कर्नाटकाच्या निवडणुकीचा भारताच्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीशी नेमका काय संबंध असणार आहे, त्याचे अनेक पदर मी उलगडणार आहे. कुठे जाऊ नका पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कर्नाटकाचा अन्वय. झी24 तास, एक पाऊल पुढे.